नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? सर्व मजेत ना? आणि आपला नेहमीचा प्रश्न, अभ्यास करताय ना? अभ्यास केलाच पाहिजे. आज आपण पुढील टॉपिकला सुरुवात करणार आहोत, ज्याचं नाव आहे संयुक्त क्रियापद. नाव टाका मित्रांनो पटकन. नवीन टॉपिकचं नाव आहे संयुक्त क्रियापद. संयुक्त क्रियापद. संयुक्त क्रियापद अगदी सोपं आहे मित्रांनो. त्याची व्याख्या सुद्धा तुमच्या स्क्रीनवर दिलेली आहे. काय लिहिलं आहे मित्रांनो? तुमच्या स्क्रीनवर लिहिलेलं आहे की एखाद्या वाक्यामध्ये दोन क्रियापद दर्शविले असेल पण क्रिया एकच होत असेल. म्हणजेच काय मित्रांनो? क्रियापद दोन असेल वाक्यामध्ये पण क्रिया एकच होत असेल. त्यापैकी एक म्हणजे धातुसाधित क्रियापद आणि दुसरे म्हणजे सहाय्यक क्रियापद. पहिलं धातुसाधित क्रियापद आणि दुसरे सहाय्यक क्रियापद, यांच्या दोघांच्या एकत्रीकरणातून जे एक नवीन वाक्य तयार होतं त्या वाक्याला काय म्हणतात मित्रांनो? संयुक्त क्रियापद. व्याख्या अगदी सोपी आहे. व्याख्या तुम्हाला कळाली असेल. एक उदाहरण, पहिलं उदाहरण तुमच्या स्क्रीनवर दिलेलं आहे. प्रश्न काय दिलाय नीट बघा. ज्यांच्याकडे नोट्स असतील त्यांनी पटापट उत्तरे सुद्धा द्या. प्रश्न पूर्ण नीट वाचायचा आहे. प्रश्न काय दिला मित्रांनो? प्रश्न दिलेला आहे की रंजू तू एवढा लाडू खाऊन टाक. रंजू तू एवढा लाडू खाऊन टाक. प्रश्न पहिला आहे, नीट समजून घ्यायचा आहे. नंतर आपण संयुक्त क्रियापद पटापट पुढचे महत्वाचे प्रश्न घेणार आहोत. प्रश्न लिहून घेऊयात. काय लिहिलं मित्रांनो? प्रश्न आहे की रंजू तू एवढा लाडू खाऊन टाक. ज्यांना फळ्यावरचं क्लिअर दिसत नसेल त्यांनी क्वालिटी वाढवायची आहे. लेक्चर मध्ये सेटिंगचं चिन्ह आहे त्या बाजूला, युट्यूब मध्ये त्या सेटिंगच्या चिन्हामध्ये जा. क्वालिटीचं ऑप्शन येईल. क्वालिटीचं ऑप्शन आल्यानंतर क्वालिटी वाढवा. हे सर्व काही क्लिअर दिसायला लागेल. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला बघा. संयुक्त क्रियापद मध्ये कसं ओळखलं जातं? आपलं रंजू तू एवढा लाडू खाऊन टाक. क्रियापद दोन पण क्रिया एकच दर्शवली जाते. तुम्हाला अगोदर शिकवलेलं आहे क्रियापद कशा प्रकारे ओळखलं जातं. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असं म्हणतात. ठीक आहे. याच्यामध्ये टाक एक आहे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा, पण यामध्ये दोन क्रियापद आले. खाऊन, खाण्याचे सुद्धा एक क्रियापद आहे आणि टाकण्याचे सुद्धा एक क्रियापद आहे. बरोबर आहे का नाही? म्हणून क्रियापद दोन असणार आणि क्रिया एकच दर्शवली जाते. बघा, क्रियापद आले दोन पण क्रिया एकच आहे. काय? रंजू तू एवढा लाडू खाऊन टाक. बरोबर. खाऊन घेण्याची क्रिया आलेली. खाऊन टाक म्हणजे खाल्ल्यानंतर बाहेर कुठे टाकायचं आहे का? तसं नाही. खाऊन टाक म्हणजे क्रिया एकच होतीये पण क्रियापद दोन आलेले. त्यापैकी पहिलं क्रियापद म्हणजेच काय मित्रांनो? पहिलं क्रियापद येतं धातुसाधित. पहिलं क्रियापद कोणतं आलं? खाऊन. खाऊन म्हणजे काय? बघा, खाऊन येणार. खाऊन काय होतं मित्रांनो? धातुसाधित. धातुसाधित क्रियापद. धातुसाधित क्रियापद काय करतं मित्रांनो? धातुसाधित क्रियापद हे वाक्यात क्रिया दर्शवतं. काय करतं मित्रांनो? वाक्यात क्रिया दर्शवतो मित्रांनो. वाक्यात क्रिया दर्शवतो. वाक्यात क्रिया दर्शवण्याचं काम कोण करतं मित्रांनो? धातुसाधित क्रियापद. हे काय झालं? खाऊन. हे काय झालं? धातुसाधित क्रियापद. आणि संयुक्त आपलं सहाय्यक क्रियापद. सहाय्यक क्रियापद काय येणार मित्रांनो? टाक. म्हणजेच काय? काय येणार मित्रांनो? हे सहाय्यक क्रियापद. सहाय्यक क्रियापद. सहाय्यक क्रियापद काय येतो मित्रांनो? वाक्याला पूर्णत्व आणतो, म्हणजे वाक्य पूर्ण करतो. ठीक आहे. सहाय्यक क्रियापद काय असतं मित्रांनो? काम वाक्याला पूर्णत्व आणतो. कळालं मित्रांनो? वाक्यामध्ये क्रियापद दोन असतात पण क्रिया एकच दर्शवली जाते. म्हणजे कसं? हे बघा, रंजू तू एवढा लाडू खाऊन टाक. हे काय झालं? एक वाक्य झालं पण क्रियापद दोन दिलेले आहे. त्यापैकी पहिलं धातुसाधित क्रिया खाऊन. हे काय झालं? धातुसाधित क्रियापद. म्हणजेच काय? वाक्यामध्ये क्रिया दर्शवतोय. खाऊन हे काय? वाक्यामध्ये क्रिया दर्शवतोय. बघा, खाऊन पण पुढे काय?
खाऊन जायचंय, यायचंय, जायचंय, कुठे काय करायचंय, खाऊन कामाला जायचंय, पण वाक्य पूर्ण होतंय का? नाही होते. मग त्याच्यामध्ये सहाय्यक क्रियापद टाकलं जातं मित्रांनो, म्हणजे टाक. सहाय्यक क्रियापदाचा आधार घेतला जातो. सहाय्यक म्हणजे त्याला सहकार्य करतोय तो वाक्य. कळालं? रंजू तू एवढा लाडू खाऊन टाक, म्हणजे खाऊन टाक म्हणजे खाण्याची क्रिया पूर्ण होतीये. बरोबर? वाक्याला पूर्णत्व आणतो, म्हणजे वाक्याला पूर्ण करतोय, तो वाक्य पूर्ण करतोय. रंजू तू एवढा लाडू खाऊन टाक. जर याच्या ठिकाणी जर आपण असं घेतलं मित्रांनो की रंजू तू एवढा लाडू खाऊन ये, म्हणजे फक्त टाकच्या ठिकाणी आपण जर ये घेतला तर वाक्य हे चुकीचं पकडलं जाईल. कसं चुकीचं? म्हणजे आपल्या व्याख्यामध्ये काय दिलं होतं की क्रियापद दोन पण क्रिया एकच दर्शवली जाते, तर तो संयुक्त क्रियापद पकडलं जाईल. बरोबर? याच्यामध्ये काय लिहिलं मित्रांनो? रंजू तू एवढा लाडू खाऊन ये, हे 2 नंबरचं वाक्य. हे काय झालं? 2 नंबरचं वाक्य आणि हे झालं पहिले 1 नंबरचं वाक्य. ठीक आहे? खाऊन टाक काढलं आणि ये केलं, म्हणजे हे वाक्य चुकीचं ठरणार आहे. कसं? यामध्ये क्रिया 2 होत आहे. क्रियापद जरी 2 आले तरी क्रिया सुद्धा 2 होणार. कसं? रंजू तू एवढा लाडू खाऊन ये, म्हणजे खाण्याची क्रिया एक होती आणि येण्याची क्रिया एक होते, म्हणजे 2 क्रिया झाल्या ना, म्हणून हे वाक्य चुकीचं येणार आणि हे वाक्य योग्य येणार, म्हणजे एकच वाक्य झालं. कसं? रंजू तू एवढा लाडू खाऊन टाक, एकच वाक्य झालं, पण क्रिया सुद्धा एकच होती. नीट समजून घ्यायचं, थोडासा कन्फ्युजनचा टॉपिक आहे म्हणून नीट समजवतोय. रंजू तू एवढा लाडू खाऊन टाक, एकच झालं वाक्य, पण रंजू तू एवढा लाडू खाऊन ये म्हणजे क्रियापद 2 असल्या कारणास्तव वाक्यामध्ये क्रिया सुद्धा 2 होत आहे. खाण्याची क्रिया एक आणि येण्याची क्रिया एक. कळाला मित्रांनो? थोडासा कन्फ्युजनचा टॉपिक आहे, नीट समजून घ्यायचंय. आणि यावर आता या टॉपिकवर म्हणजे संयुक्त क्रियापदवरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, अतिशय महत्वाचा टॉपिक आता आपण शिकणार आहोत. कळाला मित्रांनो? कशा प्रकारे केला जातो? तर प्रश्न पूर्ण बघायचा, ऑप्शन पूर्ण बघायचा. पहिला प्रश्न जो स्क्रीनवर येणार आहे त्या अगोदर मराठी व्याकरणचा प्रश्नसंच जर तुमच्याकडे नसेल तर प्रश्नसंच लवकर घ्या, कारण प्रश्नसंचामध्ये या सर्व टॉपिकवर बेसिक टू ऍडव्हान्स सर्व काही उदाहरणे आहेत आणि अतिशय महत्वाचे उदाहरणे आहेत या मराठी व्याकरणच्या प्रश्नसंचामध्ये. म्हणून सर्वांनी त्या प्रश्नसंचामधून अभ्यास चांगल्या प्रकारे करायचा आहे. ठीक आहे? बघूयात संयुक्त क्रियापद या टॉपिकवर आजपर्यंत कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. अतिशय महत्वाचा टॉपिक आहे, सर्वांनी पटापट उत्तर द्यायचे. बघूयात पहिला प्रश्न कोणता तुमच्या स्क्रीनवर येत आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिलेला आहे मित्रांनो. प्रश्न पूर्ण बघायचा आहे, ऑप्शन पूर्ण बघायचं, त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्यायचं. काय प्रश्न दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? प्रश्न दिलेला आहे की महेश गावाला जात आहे. महेश गावाला जात आहे. प्रश्न पूर्ण बघायचा आहे. काय विचारलं ते नीट समजून घ्यायचंय. प्रश्न पूर्ण बघा, ऑप्शन पूर्ण बघा, त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्या. आणि व्हेरी गुड. बघा काही विद्यार्थ्यांचे किती पटापट उत्तर यायला सुद्धा लागले. व्हेरी गुड, व्हेरी गुड, खूप छान, खूप छान. सर्वांचं योग्य उत्तर, सर्वांसाठी व्हेरी गुड, सर्वांसाठी व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, खूप छान मित्रांनो, व्हेरी गुड. बघा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आले. बघा प्रश्न काय होता? प्रश्न होता की महेश गावाला जात आहे याच्यातील धातू साधित क्रिया विशेषण ओळखायचं होतं आणि धातू साधित क्रियापद, धातू साधित क्रियापद ओळखायचं होतं आणि धातू साधित क्रियापद असणारे ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर असणार आहे. महेश गावाला जात आहे. जात हे काय येणार मित्रांनो? धातू साधित. जात धातू साधित. धातू साधित क्रियापद याचं योग्य उत्तर असणार आहे जात. सर्वांचं योग्य उत्तर आलं, सर्वांसाठी व्हेरी गुड. पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की सचिन एवढे पत्र लिहून घे. सचिन एवढे पत्र लिहून घे. प्रश्न पूर्ण बघायचा आहे, ऑप्शन पूर्ण बघायचं. तुम्हाला काय विचारलं त्याचं योग्य उत्तर सर्वांनी द्यायचं. आणि व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान, खूप छान उत्तर देताय तुम्ही सर्वजण. सर्वांचं योग्य उत्तर लाईव्ह चॅट मध्ये सर्वांना दिसतंय की कोण किती पटापट उत्तर देत आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, खूप छान. सर्वांचं योग्य उत्तर, सर्वांसाठी व्हेरी गुड, व्हेरी गुड मित्रांनो. सर्वांचे योग्य उत्तर आले, सर्वांसाठी व्हेरी गुड. बघा प्रश्न काय दिला होता? प्रश्न दिलेला होता की सचिन एवढे पत्र लिहून घे आणि विचारलं तर धातू साधित. तर धातू साधित काय होतं मित्रांनो? सहाय्यक क्रियापदाच्या अगोदर. सर्वांचं योग्य उत्तर आलं. बघा तेच याचं योग्य उत्तर आहे, तुम्ही सर्वांनी दिलंय. प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. काय? लिहून. लिहून हे काय ना? धातू साधित. धातू साधित. ठीक आहे.
सर्वांचं योग्य उत्तर आलं, सर्वांसाठी व्हेरी गुड. पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की अविनाश बँकेत पैसे भरत जा. अविनाश बँकेत पैसे भरत जा. प्रश्न पूर्ण बघायचा आहे, ऑप्शन पूर्ण बघायचे, त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्यायचं. बघा, व्हेरी गुड. काय विचारलं नीट समजून घ्या. सर्वांचं योग्य उत्तर येतं, सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान. काय विद्यार्थी प्रयत्न करत नाहीये, प्रयत्न करा. बघा, प्रयत्न काय करत राहा, कंटिन्यू प्रयत्न करा. बघा, प्रश्न बघा, ऑप्शन बघा, उत्तर देत राहा. सर्वांचं योग्य उत्तर व्हेरी गुड, व्हेरी गुड. बघा, प्रश्न काय दिला होता आणि त्याचं योग्य उत्तर सुद्धा तेच आहे जे तुम्ही सर्वांनी दिलंय. प्रश्न होता मित्रांनो की अविनाश बँकेत पैसे भरत जा. याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए असणार आहे, भरत. भरत एक असणार धातुसाधित, धातुसाधित क्रियापद असणार आहे. सर्वांचं योग्य उत्तर आलं, सर्वांसाठी व्हेरी गुड. पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की अक्षय एवढे वाक्य लिहून घे. अक्षय एवढे वाक्य लिहून घे हा IMP प्रश्न आहे. हा आला होता नागपूर पोलीस भरतीला. नागपूर पोलीस भरतीच्या पेपर मध्ये हा प्रश्न आला होता. प्रश्न पूर्ण बघा, ऑप्शन पूर्ण बघा, त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्या. आणि बघा, व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान उत्तर देता तुम्ही सर्वजण. सर्वांचं योग्य उत्तर, सर्वांसाठी व्हेरी गुड, व्हेरी गुड. त्याचं योग्य उत्तर तेच असणार जे तुम्ही सर्वजण देताय. बघा, प्रश्न काय होता? प्रश्न होता की अक्षय एवढे वाक्य लिहून घे. याच्यातलं सहाय्यक क्रियापद ओळखायचं. सहाय्यक तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं, सर्वांना सांगितलं होतं की सहाय्यक क्रियापद कशा प्रकारे ओळखलं जातं आणि ते सर्वांनी योग्य प्रकारे ओळखलेलं आहे. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान उत्तर दिले तुम्ही सर्वांनी, सर्वांसाठी व्हेरी गुड. याचं योग्य उत्तर तेच आहे. काय तर ऑप्शन क्रमांक सी, घे. अक्षय एवढे वाक्य लिहून घे. घे वाक्य पूर्ण करणारा शब्द, बरोबर. घे वाक्य लिहून. लिहून काय करायचंय? पाठवायचंय, घ्यायचंय, तसं ठेवायचंय. काय करायचंय तर लिहून घे म्हणजे सहाय्यक क्रियापदाने वाक्याचा अर्थ पूर्ण झाला, बरोबर. हे काय येणार मित्रांनो? सहाय्यक क्रियापद. सर्वांचं योग्य उत्तर आलं, सर्वांसाठी व्हेरी गुड. पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की राम ग्रंथ लिहत आहे. राम ग्रंथ लिहत आहे. प्रश्न पूर्ण बघा, ऑप्शन पूर्ण बघा, त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्या. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान उत्तर देताय तुम्ही सर्वजण. सर्वांचं योग्य उत्तर, सर्वांसाठी व्हेरी गुड. बघा, प्रश्न काय विचारला, ऑप्शन काय विचारले, त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्या. व्हेरी गुड, व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान. सर्वांचे योग्य उत्तर येत आहे, तेच याचं योग्य उत्तर आहे. बघा, प्रश्न पूर्ण बघा. प्रश्न होता राम ग्रंथ लिहत आहे. याच्यातलं सहाय्यक क्रियापद ओळखायचं होतं आणि सहाय्यक क्रियापद तेच असणार जे तुम्ही सर्वांनी उत्तर दिलंय. काय? ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर असणार आहे. सहाय्यक क्रियापद. काय? राम ग्रंथ लिहत आहे. आहे वाक्याचा अर्थ पूर्ण करला. ठीक आहे, सर्वांचं योग्य उत्तर आलं, सर्वांसाठी व्हेरी गुड. पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की कोमल एवढी कादंबरी वाचून टाक. कोमल एवढी कादंबरी वाचून टाक. प्रश्न पूर्ण बघा, ऑप्शन पूर्ण बघा, काय विचारलं ते नीट समजून घ्या, त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्या. आणि बघा, या विद्यार्थ्यांची योग्य उत्तर यायला सुरुवात सुद्धा झाली. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान उत्तर आहे. सर्वांचं योग्य उत्तर, सर्वांसाठी व्हेरी गुड, व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान, खूप छान. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सर्वांचे योग्य उत्तर येत आहे, सर्वांसाठी व्हेरी गुड. सर्वांचे योग्य उत्तर, एकाचं सुद्धा उत्तर चुकलं नाही. आणि याचं उत्तर तेच असणार आहे, तेच जे तुम्ही सर्वजणांनी दिलंय. काय प्रश्न होता बघा? प्रश्न होता की कोमल एवढी कादंबरी वाचून टाक. याच्यातील सहाय्यक क्रियापद ओळखायचं होतं, सहाय्यक, आणि याचं उत्तर तेच असणार जे तुम्ही सर्वांनी दिलं. ऑप्शन क्रमांक असणार आहे डी याचं योग्य उत्तर असणार आहे. टाक, कादंबरी वाचून टाक, हे काय असणार? सहाय्यक क्रियापद. सर्वांचं योग्य उत्तर आलं, सर्वांसाठी व्हेरी गुड. पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की मुले क्रीडांगणावर खेळू लागली. मुले क्रीडांगणावर खेळू लागली. प्रश्न पूर्ण बघायचा आहे, ऑप्शन पूर्ण बघायचे, त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्यायचं. आणि योग्य उत्तर तेच असणार आहे ते तुम्ही सर्वजण देताय. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान उत्तर देता तुम्ही सर्वजण. सर्वांचं योग्य उत्तर, व्हेरी गुड, व्हेरी गुड, खूप छान. आपण दररोज एक एक टॉपिक क्लिअर करतोय म्हणून बघा, बेसिक पासून ऍडव्हान्स मध्ये आपण चाललेलो आहोत आणि सर्वांचे योग्य उत्तर येते.
बेसिकहून बेसिक माहिती तुम्हाला इथे दिली जाते, बेसिकहून बेसिक, एकदम बेसिक. तिथूनच तुम्ही ऍडव्हान्स लेवल पर्यंत पोहोचतात आणि ऍडव्हान्स लेवलचे प्रश्न सुद्धा तुम्ही योग्य प्रकारे सोडवतात. सर्वांचं योग्य उत्तर आलंय, सर्वांसाठी व्हेरी गुड. बघा प्रश्न काय होता, प्रश्नाचं उत्तर सुद्धा तेच आहे जे तुम्ही सर्वांनी दिलंय. प्रश्न होता मित्रांनो की मुले क्रीडांगणावर खेळू लागली, याच्यातील धातू साधित क्रियापद ओळखायचं होतं आणि धातू साधित तेच असणार जे तुम्ही सर्वांनी दिलं. प्रश्नाचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक ए, काय खेळू, धातू साधित. सर्वांचं योग्य उत्तर, सर्वांसाठी व्हेरी गुड. पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की सपना मैदानावर सराव करत जा, सपना मैदानावर सराव करत जा. प्रश्न पूर्ण बघायचा आहे, ऑप्शन पूर्ण बघायचे, त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्यायचं. आणि व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान खूप छान. बघा प्रश्न आला की नाही आला हे विद्यार्थी योग्य उत्तर देतात. आला की नाही आला, पटकन प्रश्न आला लगेच योग्य उत्तर, प्रश्न आला लगेच योग्य उत्तर. अशाच प्रकारची कंटिन्यू मेहनत करत राहा, तुमचं स्वप्न काही दिवसातच पूर्ण होईल. सर्वांचं योग्य उत्तर आलंय आतापर्यंत तरी, सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो. एकाचं सुद्धा उत्तर चुकलं नाही, एकाचं सुद्धा. व्हेरी गुड, खूप छान उत्तर देता तुम्ही सर्वजण. बघा प्रश्न काय होता आणि त्याचं योग्य उत्तर सुद्धा तेच आहे जे तुम्ही सर्वांनी दिलंय. प्रश्न होता मित्रांनो की सपना मैदानावर खेळत जा, याचं योग्य उत्तर तेच असणार आहे, काय ऑप्शन क्रमांक सी, जा. प्रश्न होता की धातू साधित ओळखायचं होतं, सॉरी सहाय्यक ओळखायचं, सहाय्यक. सहाय्यक क्रियापद ओळखायचं होतं. सहाय्यक क्रियापद असणारे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा, पूर्ण करतोय वाक्य. खेळत आपलं सपना सराव करत जा, सपना सराव, सराव काय पण करत जा म्हणजे जा केल्यामुळे वाक्य पूर्ण झालं म्हणजे काय नाही मित्रांनो, सहाय्यक क्रियापद. सर्वांचं योग्य उत्तर आलं, सर्वांसाठी व्हेरी गुड. पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की तो प्रशांत घरी जात आहे, तो प्रशांत घरी जात आहे. प्रश्न पूर्ण बघायचा आहे, ऑप्शन पूर्ण बघायचे, त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्या. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान उत्तर देताय तुम्ही सर्वजण. सर्वांचं योग्य उत्तर, सर्वांसाठी व्हेरी गुड, व्हेरी गुड, खूप छान खूप छान मित्रांनो. व्हेरी गुड व्हेरी गुड. बघा याचं उत्तर तेच आहे, तेच जे तुम्ही सर्वजण देताय. बघा प्रश्न काय होता? प्रश्न होता की प्रशांत घरी जात आहे याच्यातील घटक ओळखायचा होता आणि काही काही विद्यार्थी किती चुकले, बरोबर ना. प्रश्न पूर्ण ओळखत नाही तुम्ही, प्रश्न पूर्ण बघायचा असतो, ऑप्शन पूर्ण बघायचे असतात. म्हणून मी नेहमी सांगतो प्रश्न पूर्ण बघा. आणि मी तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी व्हेरी गुड सुद्धा म्हणतो. काही काही विद्यार्थ्यांचे उत्तर चुकले ना, का चुकले? तुम्ही घाई केले मित्रांनो, घाई करायची नाही बिलकुल सुद्धा. तुम्ही जर घाई करणार तर काही क्षणात तुमचं उत्तर चुकणार. चुकले ना उत्तर. प्रश्न होता की प्रशांत घरी जात आहे याच्यातील घटक ओळखायचा होता, घटक, आणि याचा घटक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी, काय संयुक्त क्रियापद. संयुक्त क्रियापद ना याच्यातलं सहाय्यक ओळखायचं होतं ना धातू साधित, याचा घटक ओळखायचा होता आणि याचा घटक असणार आहे संयुक्त क्रियापद. किती उत्तर चुकले मित्रांनो, किती बारीकून बारीक माहिती सांगितली होती. एवढी बारीक माहिती कोणी कुठे देणार नाही मित्रांनो तुम्हाला, पण एवढी बारीक माहिती आपल्याकडे दिली जाते आणि इतकी बारीकून बारीक माहिती तुम्हाला शिकवल्यानंतर तुम्ही तरीही चुकतात. लक्षात ठेवा मित्रांनो, काही विद्यार्थी आहेत जे पटापट उत्तर देतात आणि काही विद्यार्थी आहेत जे फक्त प्रश्न पाहतात, उत्तर देण्याची हिंमत करत नाही आणि चुकून सुद्धा जातात. तर तुमच्या ह्या चुका सुधारण्याकरिता हे बघा, हे आहे डिजिटल पोलीस भरतीचे 51 तज्ञांनी दिवस रात्र मेहनत करून, दिवस रात्र अभ्यास करून या स्मार्ट नोट्स खास तुमच्यासाठी बनवल्या आहे. या नोट्स तुमच्या यशाची गुरुकिल्ली ठरणार आहे. लक्षात ठेवायचं मित्रांनो, तुमचे यशाची गुरुकिल्ली आहे या स्मार्ट नोट्स. यामध्ये उदाहरण द्यायचं म्हटलं म्हणजे गणिताची नोट्स. गणिताची जर नोट्स तुम्ही घेतली तर तुम्हाला गणितासाठी कोणते पुस्तक घ्यायची गरज नाही, सर्व पुस्तकांचा अभ्यास करून या गणिताच्या नोट्स काढलेल्या आहे. म्हणजे यामध्ये बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व काही टॉपिक तुमचे क्लिअर होणार आहे. एक सुद्धा मार्क तुमचा जाणार नाही या नोट्स मधून जर तुम्ही अभ्यास केला तर. त्याचप्रमाणे मराठी व्याकरणची नोट्स, मराठी व्याकरण मध्ये बेसिकहून बेसिक माहिती ऍडव्हान्स लेवल पर्यंत सर्व काही मराठी व्याकरणच्या नोट्स मध्ये दिलेलं आहे. जवळपास 17 पुस्तकांचा अभ्यास करून ही मराठी व्याकरणची नोट्स काढलेली आहे. 17 पुस्तके. विचार करा, तुम्हाला 1 किंवा 2 पुस्तकांचे जास्तीत जास्त नाव माहित असतील, पण बाजारामध्ये भरपूरसे आहे मराठी व्याकरणचे पुस्तकं, त्यामध्ये क्वालिटी सुद्धा आहे.
आणि त्या सर्व पुस्तकांचा अभ्यास करून आपल्या 51 तज्ञांनी भरपूर मेहनत केली, भरपूर अभ्यास केला. त्यानंतर या नोट्स खास तुमच्यासाठी बनवल्या मित्रांनो. या नोट्स तुमच्या यशाची गुरुकिल्ली ठरणारे, लक्षात ठेवायचं. त्यानंतर मित्रांनो वन लाइनर जीके 1998 ते 2024 पर्यंतच्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिकांचं एकत्रीकरणातून अतिशय महत्वाचं जीके बाहेर काढलं, जे परीक्षेला येण्याची दाट संभाव्यता असते. हे सगळं वन लाइनर जीके तुम्हाला वन लाइनर जीके मध्ये मिळून जाईल. 1998 ते 2024 पर्यंत सर्व जीके. त्याचप्रमाणे मित्रांनो ऍडव्हान्स लेवलचं म्हणजे येणाऱ्या पोलीस भरतीच्या हिशोबानुसार अतिशय महत्वाचं जीके, यामध्ये सर्व पुस्तकांचा अभ्यास करून जीके काढलेलं आहे. हे सर्व जीके तुम्हाला अतिशय फायदेशीर ठरेल आणि तुमचा एक सुद्धा मार्क जाणार नाही, याची भरपूरशी मेहनत आम्ही यामध्ये घेतलेली आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, भूमिती, मराठी व्याकरण प्रश्नसंच, वन लाइनर जीके अशा भरपूरशे महत्वाचे नोट्स खास तुमच्यासाठी आहे. बेस्ट ऑफर चालू आहे. ऑफरचा फायदा घ्या. स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती कॉल करा किंवा मेसेज करा, सर आम्हाला नोट्स पाहिजे. काही क्षणात तुम्हाला नोट्स पाठवले जातील. तुमच्या बेंचवरती बसणाऱ्या विद्यार्थ्याकडे सुद्धा या नोट्स आहे, पण तो तुम्हाला देत नाही, कारण या नोट्स तुमच्या यशाची गुरुकिल्ली ठरणारे, लक्षात ठेवायचं. भेटूया मित्रांनो थोड्याच वेळात आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपवरती. तेथे या टॉपिकवर 100 मार्कांचा पेपर होणार आहे. आणि तुम्ही जर नवीन असाल आणि तुम्हाला आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपला जॉईन करायचं असेल, तेथे दररोजचे लाईव्ह लेक्चर, दररोज डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात. यासाठी एक छोटीशी प्रोसेस आहे मित्रांनो, छोटीशी प्रोसेस. ती म्हणजे काय, हे बघा, हे आहे आपलं डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल. जे तुम्ही आता पाहताय ते चॅनल आहे हे. या चॅनलला तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचंय. जे लाल कलरचं बटन दिसतंय त्या लाल कलरच्या बटनाला क्लिक करा, चॅनल सबस्क्राईब होईल. त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती शेअर करा. तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला एक व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल, जिथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर, दररोज डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातील. भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपवरती. तेथे दररोजचे लाईव्ह लेक्चर आणि दररोज डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका तर मिळतातच, पण आता या टॉपिक प्लस गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी या सर्व काही मिळून एक जबरदस्त 100 मार्कांचा पेपर डिजिटल स्वरूपात आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपवर येतोय. भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपवरती. सर्वांनी तो पेपर सोडवायचा मित्रांनो. तोपर्यंत नमस्कार.